आणि या मैदानामधील आपण लगेच सामन्याला सुरुवात करूया. थँक्यू. थँक्यू. प्रथमरंभी करू विनंती विघ्नेश्वर गणपती, तुझ्या दर्शनी मांगल्याच्या ध्वजा सदा फडकती. या मातीनं दिला वारसा कठोर छाती दगडाची, दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची. पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पालव येथे लढवयांच्या सदाशिरी, रणफंदीची जात आमची, कोण अम्मा भयभीत करी. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय आज या मोठ्या अशा अंकिकेमध्ये, ज्या स्पर्धेमध्ये सर्वांचा मी पुन्हा एकदा मनशा स्वागत करतोय. आलेल्या मान्यवरांचंही देखील पुन्हा एकदा मी स्वागत करतोय. पंचांकडून ग्रीन सिग्नल इकडे सामना सुरूचा इशारा. पहिलाच बॉल गोडलाईन स्पॉटवरती आपटीबार बॉल तिकडे रिलीज केला होता. गोलंदाज आहे. व्यावसायिक गटामध्ये आपण पाहतो या खेळाडूला अनेक मैदानं गाजवलेले आहेत. नुकताच आपण पाहिलं की मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड विजेता खेळाडू देखील राहिला. पहिल्या फेरीतील दुसऱ्या सामन्यामध्ये या खेळाडूचं वर्चस्व राहिलं ते म्हणजेच अपोजिट संघावरती वाकडी संघाच्या विरोधामध्ये चांगलं परफॉर्मन्स दिलं होतं. आणि आज पुन्हा एकदा तशीच गोलंदाजी हवेमध्ये खेळलाय. स्ट्रोक तिकडे दोन खेळाडू मधोमधी चेंडू आदळला जाईल. अगदी धावा घेण्यासाठी धाडस आपण पाहतो तिकडे फलंदाजांचा. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. आज पिसारवे संघ म्हटला तर सध्याच्या घडीला आणि यंदाच्या हंगामामधील इन्फॉर्म असलेला संघ आहे, कारण आतापर्यंत 2 ट्रॉफीज त्यांच्या नावावरती जमा आहेत. आज लेट रवींद्र पाटील स्मृती या नावानं ते उतरलेले आहेत. रवींद्र म्हात्रे स्मृती या नावानं आज ते उतरलेले आहेत. कनव 11 हे नाव आज या संघाचं आपण पाहतोय. नीरावंती कनव 11 पिसारवे या नावानं. क्लीन बोल्ड, यू मिस आय विल डेफिनेटली हिट. तू सोडणार तर मी ठोकणार. आणि हे सांगत असताना अगदी उजवी यष्टी वाकवली तिकडे फलंदाजाला बाद केलं जात आहे. पहिला धक्का आहे टीम विगरला. इथे विकेट पडली आहे आणि आपण पाहतोय त्यानंतर अगदी एक आगळं वेगळं पारितोषिक पाहायला मिळेल. यामध्ये आपण जर पाहिलं तर राजेश शेठ फडके साहेब आणि जितेंद्र फडके साहेब यांच्या माध्यमातून सलग 3 सिक्सेस जो खेळाडू लगावेल त्याला तब्बल 5,000 रुपयाचं बक्षीस देण्यात येणार आहे. क्या बात आहे मित्रांनो. भूक लागल्यावरती जेवण प्रकृती, भूक न लागता जेवण विकृती, आणि भूक लागून सुद्धा आपल्या ताटातील दुसऱ्याला देणं याला म्हणतात राजेश फडके आणि जितेंद्र फडके यांची संस्कृती. कल्चरल पाहुणे आहेत. ॲडव्होकेट मनोज गावडे साहेबांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. त्यांचा मी इथे स्वागत करीत आहोत. क्या बात आहे. फटका चांगला आहे. समोर आपण पाहतोय फलंदाज आर्यन फडके सुरुवात केली आहे धमाक्यासह आणि बिग ब्लास्ट आपण पाहतोय. ब्लो क्या बात आहे. अगदी आपण पाहिलं की तिकडे फिल्डर होता उभा, तो म्हणजे डीप फॉरवर्डला, आणि हा स्ट्रोक खेळला अगदी डीप स्वीपरच्या माध्यमातून या खेळाडूंना. इथे फटका फसला जाईल की काय? यस डेफिनेटली. जो वनवा पेटला त्या वनव्याला आम्ही विझवण्यासाठी अगदी समर्थ आहोत आणि म्हणूनच आम्ही व्यावसायिक गटामध्ये खेळलो हे सांगत असताना आज विजय पवारनं दुसरी सफलता प्राप्त केली आहे. विगरला बसलाय. धक्का धक्का धक्का. तो व्यासपीठावर सन्मान्य मान्यवर बालूशेठ फडके अध्यक्ष लायन ग्रुप महाराष्ट्र राज्य आणि त्यांच्यासोबत आपण बघू शकता रविभाई शेळके उपाध्यक्ष लायन ग्रुप, त्यासोबत आलेले सन्मान्य मान्यवर ॲडव्होकेट मनोज गावडे साहेब,
संदीपजी बोराडे, त्यासोबत सन्माननीय प्रवीण मालुसरे, किरणजी पाटील, अभयजी गोंधळे, अक्षयजी खरत, संदीपजी पाटील दुंदरे, स्वप्नेजी फडके, सदानंद शेठ धरणेकर, राजेजी फडके, चेतनजी गायकर, त्यासोबत सागरजी म्हात्रे उळवे, मयूर खरत, त्यासोबत विलास शेठ भोईर, नितीजी पवार आणि आकाशजी सोरगे आणि संपूर्ण मान्यवरांचं आम्ही करतो संघर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. प्रिव्हियस बॉलवरती आली होती विकेट, 5 चेंडू फेकलेत आतापर्यंत 8 धावा. इथे पहा हा फटका खेळलाय, जबरदस्त आहे फलंदाजी, अजून एक ताबडतोड स्ट्रोक. विकेट जरूर पडल्यात परंतु आम्ही प्रेशर नाश्त्यामध्ये खातो हे सांगत असताना फलंदाजी पाहायला मिळते. नक्कीच ही नावं आहेत आपण पाहतो आज संगीतामधून डीजे नितीन आपल्यापर्यंत सादर करतायत. खरं तर हे संगीत नाही आहे तर ही त्यांच्या कामाची पोच पावती आहे. आपण आधी चर्चा केली होती की या परिसरातील सर्वांगीण विकास या गोष्टीकडे प्रथमतः त्यांनी प्राधान्य दिलं आणि अनेक साऱ्या मग नवनवीन उपक्रमात भर घालत ज्यांनी अगदी मराठीची अस्मिता जपली आणि आपल्या विचारांची गंगा वाहून नेणारी भगीरथ आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय आज समालोचन डिपार्टमेंटसाठी तब्बल 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्याबद्दल आमच्या कॉम्बॉक्सच्या वतीनं देखील आपलं आम्ही स्वागत करीत आहोत. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेणाऱ्यानं घेता घेता देणाऱ्याच्या हातच घ्यावे. खरं तर अशी शिकवण त्यांच्याकडून सर्वांना मिळावी. त्यांच्या नक्कीच अगदी नेतृत्वाला आणि कर्तृत्वाला सलाम करतो. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये मी घेऊन चालतोय. धावा झाले टोटल 14, 2 गड्यांचा मोबदला आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती चालू आपल्याला पाहायला मिळेल. तेजस पाटील या गोलंदाजाला आता प्राचारण केलं जात आहे. आज अतुल मात्रे आहेत आमच्यासोबत, 12th मॅनची भूमिका, चांगले समालोचक आपण पाहतो पिसारवेमधून बिलॉंग करतायत, त्यांचं देखील स्वागत आहे. पिसारवे संघ म्हटला तर मग लेट निरावती आणि कनव 11 या नावानं आज मैदानामध्ये आपला खरं तर प्रवास करतोय. आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर सुरुवात त्यांनी 2 विकेट देत जरूर केली परंतु त्यांच्यावरती हल्लाकल्लोळ फलंदाजी दाखवण्यासाठी फलंदाज देखील तितकेच चांगल्या ताबडतोड परिस्थितीमध्ये उभा आहेत. आणि विगर संघ आपण आज त्यांच्या विरोधामध्ये खेळताना पाहतो, ज्यांची फलंदाजी 15 धावा त्यांनी एकत्रित केलेल्या आहेत. 12.87च्या सरासरीनं आपण पाहतो कम्प्युटरचा अहवाल आहे तो म्हणजे 60 पर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता. खोलवर टप्प्याचा बॉल रिलीज केला होता, अगदी वेगवान चेंडू, बंदुकीतून गोळी, सुसाट वेग, विकेट किपर आपलं काम चोखरित्या बजावतोय आणि जबरदस्त आपल्याला खेळाची भूमिका पाहायला देखील मिळते. मंचावरती मान्यवरांचा ताफा आहे. कणसामध्ये काही कणसं दाणेदार असतात तशी माणसामध्ये काही माणसं बाणेदार असतात. असं बाणेदार ही सगळी व्यक्तिमत्व आहे. त्या सर्वांचं मी स्वागत करतो पुन्हा एकदा. लायन ग्रुप आपण पाहतो, नावातच दहशत आणि नावातच दरारा आणि एवढंच नव्हे तर मग फक्त दहशत दरारा करून नाही तर आम्ही समाजसेवा करून लोकांच्या मनामध्ये अधिराज्य गाजवतो. आणि आज या आपण पाहतो एक क्रीडा क्षेत्रामध्ये देखील त्यांचं तितकंच मोठं नाव आपल्याला पाहायला ऐकायला मिळत आहे. एकूण धावा झालेत 16, 2 गड्यांचा मोबदला आहे. दुसरा षटक तेजस पाटील, अद्यापपर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. मुख्यपंथांच्या भूमिकेमध्ये आहेत सचिन मोरे, मिस्टर आयकॉनिक. नेहरू टेनिस क्रिकेट विश्वाला नाविन्याची झळाळी प्राप्त करून दिली आहे. आणि आजता गायत आपण जर पाहिलं तर खास करून NDPL या स्पर्धेमध्ये आपण या खेळाडूला पाहिलं की खूप छान परफॉर्मन्स दिला होता. आणि अनेक स्पर्धा असतील मग ठाणे विभाग असेल, रायगड विभाग असेल, परिसरामध्ये आपण पाहतो त्यांचा दबदबा राहतो नियमितपणे. विनोदजी पाटील सर आहेत स्क्वेअर लेग रेफरी म्हणून ते काम करत आहेत, त्यांचं देखील आम्ही स्वागत करू. विकेट किपिंगची भूमिका आता आपण जर पाहिलं तर तितकीच छान आपल्याला पाहायला मिळते त्यांच्याकडून. सोळा धावा असताना धावा चोरण्यासाठी आपण पाहतो हलवारपणे आज हा प्रवास. ज्या नंतर आपण पाहिला 2 सिक्सेस जरूर लगावले परंतु त्यानंतर ज्या विकेट आल्या त्या विकेटमध्ये प्रेशर जरूर हँडल करावा लागतं. आणि ज्या वेळेला प्रेशर येतो त्यावेळेला मग आपण पाहतो की संघ थोडासा बॅकफुटवरती जरूर जातो. टीममध्ये आपल्याला पाहायला मिळेल संदीप हा नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. टीम विगरमध्ये प्राचारण केलं आहे आणि इम्प्रूव्हमेंट म्हणून आपण पाहतो. अद्यापर्यंत आपण जर पाहिलं तर क्रमवारीमध्ये थोडेसे चेंजेस आपण जरूर पाहिलेले आहेत टीमच्या फलंदाजीमध्ये परंतु आज संदीपला प्राचारण केलं आणि 4 मध्ये 7 धावा दिल्यात देखील त्यानं.
लेट निरावती जय भोलेनाथ गावदे पिसारवेच्या कनो इलम पिसारेच्या विरोधामध्ये ते खेळतात. सतरा रन्स आहेत दोन गड्यांचा मोबदला. विकेट्स आणि विकेट्स आपण पाहिल्या ज्या पडल्या तिथून प्रेशर आलं. पहा ही आहे गोलंदाजी पिसारवे टीमची. अगदी आपण पाहिलं तर डॉमिनेशन प्रक्रिया सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. खास करून आपल्या खांद्यातील वेग आणि मनगडातील ताकद या गोष्टीचा वापर केला जातोय. पंचांबद्दल आपण म्हटलं तर मग नुकताच एकविरा लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून पनवेल प्रीमियर लीगमध्ये आपण पाहतो त्यांचा एक संघ असणार आहे अष्टविनायक एंटरप्राइजेस आणि आई एकविरा लाईव्ह इव्हेंट्स हे संघाचं नाव असणार आहे. त्या संघामध्ये पहा तिकडे किती छान झेल. अगदी खेळाडू होता विजय पवार. हनुमान उडी त्यानं लगावली आणि झेल टिपलेला आहे. फलंदाज बाद होतोय. गडी क्रमांक 3 बाद हा बसलाय. तिसरा धक्का टीम विगरला. आपण पाहतो मान्यवर आहेत मुख्य अतिथी आणि आपण जर पाहिलं लायन ग्रुपचे सर्वे आहेत आणि जर त्यांच्या फेसिंग आणि त्यांची लिव्हिंग स्टाईल आपण जर पाहिली तर मग हा खराखुरा टायगर आपण पाहतो. खास करून त्या पद्धतीनं खरं तर राहणीमान साधी राहणीमान आहे. असं शिवाजी महाराजांच्या का आपण एखाद्या फोटोवरती पाहतो बघा की जगावे तर वाघासारखं आणि लढावं तर सिंहासारखं. अगदी तशी दहशत त्यांची देखील आहे. आणि खास करून समाजसेवा आताच्या आपण जर घडीला पाहिलं तर मारामारी आणि धमकाधमकी या गोष्टी खूप बाजूला राहिल्यात. परंतु समाजसेवेतून आपण पाहतो की असे अनेक सारे ग्रुप्स उदयास आलेले आहेत आणि त्यांनी अगदी आपण जर पाहिलं तर माणसामध्ये जनमानसात आपली खरं तर एक सावली निर्माण केलेली आहे आणि त्या सावलीमध्ये मग कित्येक येतात आणि आपण तृप्त होताना त्यांना बघितलेलं आहे. ही खरं तर त्यांची ख्याती असते. त्यामधील एक नाव आहे लायन ग्रुप. इथे चांगली आपल्याला फेकी पाहायला मिळते. तिकडे फिल्डर देखील आहेत. विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये आपण बघू शकतो की चांगली तिकडे कामगिरी गोलंदाजीसाठी शैलेश मात्रेला इथे प्राचारण केलं आहे. या संघाचा खरं तर हा देखील एक ट्रम्प कार्ड खेळाडू राहिला. अलीकडच्या कालामध्ये या खेळाडून देखील चांगला क्रिकेट खेळलेला आहे. परंतु ज्या पद्धतीने आज राकेश शांत आहे त्याचं ते शांत राहणं सर्वांना पचेल का? कारण प्रिव्हियस मॅचमध्ये 28 धावा दिल्यात आपल्या संघासाठी. त्यामुळे आता इथून म्हणजे जास्तीत जास्त धावा बनवणे तितकंच महत्त्वाचं आहे. 5 षटकाचा सामना आपण खेळतात. 5 षटकामध्ये आपण पाहतो की फार तर रणनीतीमध्ये चेंजेस केले जातात. हा 4 षटकांचा सामना आहे आणि 4 षटकांमध्ये आता इथे त्या रणनीतीला कुठेतरी विसरावं लागणार आहे. अजून आपण जर विचार केला षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. जास्तीत जास्त चेंडू आपण पाहिले तर संदीप खेळलाय ज्याने 6 मध्ये 9 दिल्यात. हे हां आता शेवटचा एक बॉल बाकी. थोडासा लेट अपडेट होतोय कारण आम्ही स्क्रीनवरून पाहून तुम्हाला सांगितलं. यावेलचा बॉल छान चेंडू आहे. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी. 3 धावा खर्च केल्यात. एक गडी बाद केलाय. जबरदस्त. एकदा जर खेळ आवडला असेल तर खेळाडूसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. शैलेश म्हात्रे होते गोलंदाजीच्या बॉलवरती. डीजे संगीत रविदादा शेळके पालीमधील हे अग्रनामांकित नाव आज आपण पाहतोय.
जितूदांच्या सोबतीला खांद्याला खांदा लावून ते कार्यरत आहेत आणि अगदी प्रत्येकी युवकाच्या अगदी आपण पाहतो की मनामनामध्ये त्यांचं देखील नाव वसलेलं आहे. कारण की आपण जर पाहिलं रायगड पनवेलमध्ये असं गाव नाही जिथे या मान्यवरांचं नाव नाही. ही असते ओळख मित्रांनो. आपण जर पाहिलं तर असं म्हणतात की आतापर्यंत तुम्ही किती पैसा कमवला याला कोणी ओळखत नाही, परंतु तुम्ही किती नाव कमावलंय यावरती तुमचं सर्वस्व आहे. फुल टॉस बॉल, आघात केलाय, बॅकफुटला जाऊन पंच केलाय, जबरदस्त स्ट्रोक, घुटना टेक, तमाशा देख. समोर आहे राकेश पाटील, त्यानं दिलाय ठोकम ठाक हा उत्तर आणि आलाय षटकार. अडचणीमध्ये होता संघ आणि आता अडचणी काळामध्ये अगदी संघासाठी धावून आलाय खेळाडू. बेडिया पंखों में है मगर हौसलों में बुलंद है, चाबी मिले न मिले ख्वाब फिर भी अनंत है. आज उडायचं आहे आणि आम्हाला लढायचं आहे आणि लढण्यासाठी ताकद निर्माण करतोय इथे फलंदाज राकेश पाटील. पुन्हा एक 2 स्ट्राईक. यावेळचा बॉल सेमी यॉर्कर बनत गेलाय. पहा तिकडे, हा देखील मी म्हणेन एक महत्वाचा खरं तर वेळ आहे आणि संधी आहे त्यांच्यासाठी. खास करून 2 धावा घेतल्यात, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलंय. रिस्की रन टू गेट आणि इट्स कम्प्लीट. अगदी धाव पूर्ण केली तिकडे. विजय पवार मागून आपण पाहिलं बॅकअपसाठी उभं राहिलं, अन्यथा हा चौकार देखील जाऊ शकला असता, परंतु नाही, कारण विजय पवारच्या वेगापुढे चेंडूचा वेग काहीसा टिकू शकला नाही या वेळेला. आणि आपण इकडे पाहतो की या बॉलवरती 2 धाव. यानं एक चांगली गोष्ट विगर संघासाठी घडली की पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडवरती राकेश पाटील याला आता आपण पाहतो आहोत. किमान मी म्हणेन 45 पर्यंत पोहोचलं तितकंच महत्वाचं जरूर आहे संघाच्यासाठी. हे घडणार का हे पाहणं महत्वाचं आहे. यावेळेला फटका ठोकलाय, गॅप मधून स्ट्रोक एक्झिक्यूट. व्हॉट अ लवली स्ट्रोक, टेरिफिक स्ट्रोक आणि हा षटकार. क्या बात आहे, काय स्ट्रोक होता पहा. या अशी फटके आपण बघितले की मग आपण पाहतो की कधीतरीच हे फटके आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे फटके म्हणजे म्हटलं तर मग पंचमहाभूताची 5 बोट आहेत, कधीतरीच एकत्रित येतात आणि मग आपल्याला अशा प्रकारच्या मेजवानीचा आनंद मिळतो. आणि ते फटके पाहणं म्हणजे प्रेक्षक वर्गाच्या अंगावरती गुलाब पाण्याचा छिडकाव होण्यासारखी ती दृश्य असतात. पाय इथे मिस फिल्डिंग झालेले आहेत. 3ऱ्या धावेसाठी जातील का प्रश्न, परंतु समोरून नकार देतोय राकेश. कारण राकेशनं आतापर्यंत आपण पाहतोय आघात केलेत. 5 चेंडूमध्ये 17 दिल्यात. संघाची स्थिती 37 पर्यंत आणून सोडलेली आहे. अंतिम 2 बॉल आहेत, मग 2 बॉलमध्ये त्याला आघात करायचे आणि यासाठी प्रयत्न तो करतोय. यापुढील जो सामना आहे पहा तो असणार आहे करंजाडे आणि त्यांच्या विरोधामध्ये असणार आहे डिंगडॉंग ओवे. या दोन्ही टीमचे संघ नाही का आपण टॉससाठी यायचं आहे पहा. हा चेंडू स्लोवर ओव्हरआर्म ॲक्शननं रिलीज केला होता, फसवा चेंडू टाकला होता. गती परिवर्तन आपण पाहतो की सृष्टीचा नियम तो क्रिकेटलाही लागू पडतो. अक्षरशः ते सांगत असताना पटवत असताना आता मैदानामध्ये छान अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. व्हेरिएशनचा सिकंदर. 16 धावा खर्च झाल्यात रोशनवरती, परंतु आता बॅकअपसाठी तोही आहे तयार. शेवटचा अंतिम बॉल टार्गेट सेटसाठी. यावेळेला फटका फसलाय, झेल आहे हवेमध्ये. 2 खेळाडू आलेत आणि हा चांगला झेल तिकडे. मिड ऑफ मध्ये होते खेळाडू, अगदी अचूक झेल त्यानं टिपला तिकडे. बॅलन्सिंग जरूर बिघडली होती, परंतु झेल घेण्यामध्ये कुठली चुकी नाहीये. आणि शेवटच्या बॉलवरती अजून एक आली आहे विकेट. इथे आपण पाहतोय या षटकातून आले 16 धावा, एकूण धावा खर्च झालेत 37 आणि 38 धावांचं ठेवलंय टार्गेट. 4 गड्यांचा मोबदला मोजला विग टीमने. चला पुढील सामन्याचा टॉस आहे, त्या टॉससाठी आम्ही अध्यक्ष सन्माननीय आदरणीय बालूशेठ फडके साहेबांचा शुभ सन्मान इथे केला जाईल. तर मी विनंती करेन इथे दादांना की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय बालूशेठ फडके साहेबांचा इथे शुभ सन्मान करावं. मी सन्माननीय राहुल मस्कर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते
हा सन्मान इथे करावा. एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसादानं सन्मान करूया. या विभागामध्ये नव्हे तर संपूर्ण पनवेल रायगडमध्ये ज्या नावाची चर्चा असते, म्हटलं जातं की कर्तृत्व आणि नेतृत्व हे उसणं मिळत नसतं. यासाठी पायाच्या टाचा झिजवाव्या लागतात. समाजकार्यातून नाव आणि ती बुलंदी कमवावी लागते. असा रॉयल थाट सन्माननीय बालूशेठ फडके साहेबांचा इथे शुभ सन्मान प्रतीक पुष्पगुच्छ शुभ सन्मान इथे केला जातो. या पुढचा शुभ सन्मान आपण करूया. लायन ग्रुपचे उपाध्यक्ष सन्माननीय रविभाई शेळके पाली यांचा शुभ सन्मान इथे केला जाईल. मी पुन्हा एकदा दादांना विनंती करीन की आपल्या शुभ हस्ते त्यांचा हा शुभ सन्मान असे नेतृत्व आणि त्याचा सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर पुढचा सन्मान घेण्यासाठी मी विनंती करेन ॲडव्होकेट मनोज गावडे साहेबांना आपण यावं. त्यांचा शुभ सन्मान इथे केला जाईल. आज आपण बघतो संपूर्ण लायन ग्रुपच्या पद्धतीनं सातत्यानं एक सुसंस्कृत आणि शैक्षणिक व्यक्तिमत्व म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. आपण आलात या स्पर्धेमध्ये. मी म्हणे चांद नाही तर हजारो चांद इथे लागले. त्याबद्दल मी मनाच्या अंतःकरणापासून आपलं प्रथम दर्शनी आभार व्यक्त करतो. त्यानंतर आता मी पुढे सन्मानासाठी आमच्या संपूर्ण लायन ग्रुपचे जेवढे मेंबर आहेत त्या सगळ्यांना मी आमंत्रित करतो. या ठिकाणी सन्माननीय संदीप बोराडे, प्रवीणजी मालुसरे, किरणजी पाटील, अभयजी गोंधळी, त्यानंतर अक्षयजी खरत, संदीपजी पाटील दुंदरे, त्यासोबत स्वप्नीजी फडके, सदानंद शेठ धरणेकर, त्यासोबत राजेजी फडके, सन्माननीय चेतनजी गायकर, त्यासोबत सन्माननीय सागरजी म्हात्रे उळवे, सन्माननीय मयूरजी खरत साहेब, त्यासोबत सन्माननीय विया शेठ भोईर साहेब, त्यासोबत सन्माननीय नितेशजी पवार, आकाशजी चोरगे, या सगळ्या मी लायन ग्रुपल्या मेंबर्सना विनंती करेन की आता आपला एकत्रित सन्मान घेण्यासाठी आपण पुढे यावं. आपण येऊन या स्पर्धेमध्ये या स्पर्धेची शोभा वाढवलीत. या स्पर्धेला भरपूर रंगत आले, या व्यासपीठाला रंगत आले. कारण पाहुण्यांविना कोणतंही व्यासपीठ अर्धवट असतं आणि आज ही या स्पर्धेला परिपूर्णता आपल्या आगमनाला आली. त्याबद्दल आम्ही आपला इथे मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करू की लायन ग्रुपच्या पद्धतीनं आणि त्यांच्या वतीनं आपल्या सामाजिक उपक्रम जे आत्तापर्यंत आपण जोडले, या समाजामध्ये आपण आपली सामाजिक बांधिलता ही जपून ठेवली, जोपासली, ती अशीच निरंतर राहावं. लायन ग्रुप महाराष्ट्र राज्य या ग्रुपचे जे नाव आहे, हे नाव हे असेच आकाशाला गवसणी घालवा आणि गगनाला भिडव हीच आम्ही सदिच्छा अगदी इथे व्यक्त करतो आणि हा आपला सन्मान इथे केला जातोय. आज जे प्रेमाचं निमंत्रण जनमान क्रिकेट संघ स्वर्गीय जितू 11 अगदी नेरे संघानं आपल्याला दिलं आणि ते प्रेमाचं निमंत्रण आपण स्वीकारलं आणि आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला. त्याबद्दल आम्ही आपला हार्दिक हार्दिक आभार इथे व्यक्त करत आहोत. राजदादांचा देखील इथे शुभ सन्मान केला जातोय. एक मोठ्या प्रतियोगितेच्या आणि स्पर्धेचे ते देखील आयोजक आहेत, त्यांचा इथे शुभ सन्मान होत आहे. संपूर्ण लायन ग्रुपचं मी मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करेन. आपण आलात आणि या स्पर्धेची रंगत वाढवली, शोभा वाढवली आणि सातत्यानं ही चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत असते आणि तो ग्रुप या स्पर्धेमध्ये आलात. खरंच ही स्पर्धा संपूर्ण सफल झाले असाच मी उल्लेख करेन. तर हा शुभ सन्मान संपूर्ण लायन ग्रुपचा आम्ही इथे करतो आणि एकदा जोरदार टाळ्याने आभार व्यक्त करूया. लायन ग्रुप महाराष्ट्र राज्य या ग्रुपतर्फे या स्पर्धेसाठी संपूर्ण आपण बघू शकता आदरणीय व्यक्तिमत्व बालूशेठ फडके साहेबांकडून या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयाचं आर्थिक डोनेशन. एकदा जोरदार टाळ्या या दानशूर व्यक्तिमत्वासाठी आपण वाजूया. आपण आपलं आभार व्यक्त करू. खूप मोठं योगदान आपण या स्पर्धेसाठी आम्हाला दिलं, त्याबद्दल पुनश्च एकदा आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आपला आभार इथे व्यक्त करत आहोत. तर मी बालूशेठ फडके साहेबांना विनंती करेन की साहेब आपण समोर यावं. रविदादा आपणही समोर या. संपूर्ण लायन ग्रुप या एक ग्रुप फोटो झालाच पाहिजे, कारण आपली उपस्थिती ही प्रथम दर्शनी राहिली आहे या स्पर्धेसाठी. या स्पर्धेच्या पहिल्याच दिवसामध्ये
आम्ही खरं तर शेट आपल्या उद्घाटन सोहळ्यासाठी आम्ही प्रतीक्षा करत होतो, पण साहेब एका व्यस्त कार्यक्रमामध्ये नक्कीच होते, त्याबद्दल थोडंसं उशिरानं आले, परंतु उशीर नव्हे तर हा स्पर्धेचा पहिलाच दिवस आहे. तर मी विनंती करेन संपूर्ण लाईन ग्रुपला, साहेब आपण समोर यावा, एक संपूर्ण ग्रुप फोटो झालाच पाहिजे, कारण हीच आठवण चिरंतर आणि निरंतर आपल्यामध्ये राहणार आहेत. आपण सगळ्यांनी यावं. तर संपूर्ण आमचा लाईन ग्रुप तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर बघायला मिळेल आणि त्यासोबत हा संपूर्ण त्यांचा मित्र परिवार किती प्रफुल्लित चेहरे आहेत. आम्ही सगळ्यांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करू. आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, स्पर्धेची रंगत आली, स्पर्धेमध्ये भरपूर सफलता आम्हाला मिळाली. आपलं आम्ही मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक ते आभार व्यक्त करतो. अगदी आज बघतो महत्त्वाचा, कारण या जीवनामध्ये पैशापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा काय असेल तो वेळ. कारण आपण सातत्याने एका गोष्टीचा उल्लेख ऐकत असतो की वेळ सांगून जाते की तुमच्याकडे पैसा किती आहे, परंतु पैसा सांगू शकत नाही की तुमच्याकडे वेळ किती आहे. हा अमूल्य वेळ आपण आम्हाला दिलात, त्याबद्दल साहेब आम्ही आपलं मनाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. तर संपूर्ण लाईन ग्रुप या स्पर्धेपासून अगदी निरोप घेत असताना आम्ही पुन्हा एकदा आपला आभार व्यक्त करतो आणि आम्ही जाणार होतो कॉम्बॉक्समध्ये या खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे. चला यानंतरची जी लढत होईल आजच्या दिवसातील खरं तर चौथा सामना होईल आणि पहिल्या फेरीतील तिसरी लढत आमंत्रित करू. ओवे संघाचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. करंजाडेचे कॅप्टन आपण नाणेफेकीच्या कॉलसाठी या. सामन्याकडे आता लक्ष केंद्रित आपण करूया. महत्त्वाची ही लढत होती, परंतु जेवढा सामना महत्त्वाचा असतो तेवढं पाहुण्यांचं आगमन आणि त्यांचं स्वागत देखील प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये महत्त्वाचा असतो आणि तो आपण इथे पार पडला. आता आपण क्रिकेटकडे लक्ष केंद्रित करूया, जिथे या मॅचमध्ये 4 षटकांची लढत आपण बघतो. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना साई स्टार व्हीगर या संघानं रन जो एकवटल्या होत्या 37 धावा आणि 24 बॉलमध्ये अर्थात 4 षटकामध्ये 38 धावांचं आव्हान हे मैदानामध्ये इथे जरूर ठेवलंय. स्वर्गीय अगदी आपण बघतो निरावंती जय भोलेनाथ गावदेवी कनेक्ट 11 पिसारवे हा संघ आपण मैदानामध्ये बघतो आणि पहिलं षटक हे फार सुंदर राहिलं सनील फडकेचं. अगदी प्रत्युत्तर टीट फॉर टॅट जशास तसं प्रत्युत्तर आपण इथे त्याला देताना बघितलं. पहिल्या षटकामध्ये रन आले 5 आणि 1 विकेट इथे गमावली गेले. गोलंदाजच्या मार्कवर दीपक फडके. पहिलाच बॉल परफेक्ट यॉर्कर बघायला मिळाला. पंचांकडे लाऊडली अपील झाली, परंतु पंचांनी सत्य तपासण्याची जबाबदारी असं बघितलं की हा बॉल जवळपास 4था ते 5वा स्टंप जिथे असेल तिकडे धाव घेत होता आणि पंच सांगतील की लेग बाय होय, लेग बायच्या स्वरूपाने ही रन जोडली जाईल. धावसंख्या फरकामध्ये इम्प्रूव्हमेंट आपण बघतो. ऑन बोर्डवर लागले 6 धावा. चेंडू शिल्लक आहेत मैदानामध्ये 17. विजयासाठी रन पाहिजेत 32. ही मॅच महत्वाची आहे. हा सामना जिंकाल तर स्पर्धेच्या अंतिम दिवसामध्ये येण्याची संधी आणि या स्पर्धेमध्ये सुपर 8 मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठराल. त्यामुळे लढत कशी व्हायला हवी, फाईट कशी द्यायला हवी याचं प्रत्युत्तर शोधावं लागेल. अपील भरपूर झाले, पंचांनी रेफर केले थर्ड अंपायर कडे. काही शंका मनामध्ये आहेत, परंतु त्या आता तपासल्या जातील, चेक केलं जाईल. आई एक्वेअर इव्हेंट या कामासाठी ही टीम तत्पर असते.
त्यांचे कॅमेरामॅन्स, त्यांची वर्क क्वालिटी खूप चांगली असते. आज आपण बघतो 3 कॅमेरासोबत ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते, चेक केलं जाते. डिसिजन पेंडिंग, ही पहिली धाव तर पूर्ण होती परंतु दुसरी पूर्ण की अपूर्ण याची चर्चा केली जाते. फ्रेममध्ये खेळाडू आलेत की नाही ते चेक केलं जाते. चेक केलं जात असताना सध्या प्रवीण दादा अर्थात बाली दादा आणि त्यासोबत परेश दादा आपण बघतो थर्ड अंपायरची भूमिका निभावत असताना. जेवढा स्लो मोशन मध्ये, यस इट्स आउट, खेळाडू रनआउट झालेत. मला वाटतं काही इंच फक्त फ्रेम पासून दूर राहिले, त्यामुळं परतावा लागे. खेळीचा अंत झाला. बॅट्समन शैलेशच्या खेळीचा अंत झालाय. धक्का क्रमांक 2. या मॅच मध्ये ती आता करायला सुरुवात केली आहे, कारण सुरुवातीला प्रमुख 2 हदरे देणं टीमच्या दृष्टिकोनातून अगदी महत्वाचं राहिलं. कारण या मॅच मध्ये करायचे होत्या विजयासाठी 38 रन आणि 7 धावांवर पहिले 2 प्रमुख खेळाडू गमावलेत. या मॅच मध्ये आता सगळ्यात महत्वाचे विकेट दोन्ही टीम कडून आपण बघितलं, कारण अगदी बघितलं तर दोन्ही टीम विजयासाठी आलेल्या असतात. दोन्ही टीम आयोजकांच्या असतात. समालोचकाचं कार्य असं की दोन्ही टीमच्या बाजूने समालोचन व्हायला हवं. आणि या मैदानामध्ये मॅच मध्ये विजय पवार हा खेळाडू फार अनमोल राहील. चांगला चेंडू बघायला मिळाला. दीपक फोडके स्पीड जनरेट करण्यासाठी ओळखला जातो, परंतु आज वेगच काही मनामध्ये निश्चय केला आहे. स्लोअर वन डिलिव्हरी, लेफ्ट हँडेड असल्या कारणाने त्यांच्याकडे त्यांचा नॅचरल लेग ब्रेक आहे आणि तो सध्या फलंदाजी करणाऱ्या अगदी पिसारवे संघाला थोडं डोकेदुखी ठरत असताना मैदानामध्ये अपील भरपूर आणि पंचांचा बोर्ड आकाशाकडे. अगदी फलंदाज विजय पवार यशांच्या अगदी मधोमध इथे त्यांना दिसले. इम्पॅक्ट इन लाईन, पिचिंग इन लाईन आणि विकेट हिटिंग पंचांना सत्य आढळला आणि फलंदाज विजय पवारच्या खेळीचा अंत. अंपायरिंग अगदी बघू शकता. सध्या सचिन मोरे खूप चांगला क्रिकेट खेळतात. आखादी दौरे सातत्याने त्यांचे सुरू असतात. अगदी आपण बघितलं खूप चांगले अंपायरिंग आणि त्यासोबत आमचे विनोदजी पाटे असतील या दोन्ही पंचांनी सलग 3 मॅच अंपायरिंग केले. स्टॅमिनाला स्तुती द्यायला हवी, कारण दिवसभर या रखरखत्या उन्हामध्ये उभं राहून चांगली अंपायरिंग करणं आणि योग्य डिसिजन देणं हे खूप कठीण कार्य असतं. खरं तर पंचांची लाईव्ह टेलिकास्ट एवढं चांगलं असेल तर पंचांची खूप मोठी अग्निपरीक्षा असते. मैदानामध्ये आपण जाऊया. दीपक फडके जे कार्य त्याने हाती घेतलंय हे खूप अनमोल राहिले आतापर्यंत. पुन्हा एकदा बसून फटका लगावायचा होता, चेंडूच्या पिचिंग पर्यंत पोहोचायचं होतं. 1 रन बनेल. काय षटक राहिले हे दीपक फडकेचा अफलातून गोलंदाजी. या ओव्हरमध्ये त्याने आतापर्यंत रन खर्च केलेत, फक्त 2 धावा त्यांनी खर्च केलेत आणि त्यामध्ये 1 लेग बाय होती आणि ज्यामध्ये 1 महत्वाचे विकेट विजय पवार सारख्या खेळाडू त्याने बाद केले. या मॅच मध्ये आता पॉझिटिव्ह अप्रोच जागा झालाय. विजयाकडे पाहण्याची स्तुती आणि विजयाकडे पाहण्याचं पर्सेंटेज साईचा विगर संघाचा आता थोडं वाढलंय. हा सामना आता बॅलन्स आहे, 50-50 असं म्हणायला हरकत नाही. लोवर फुलटॉस पद्धतीनं लाईन सोडली नाही दीपक फडकेनं. 6चे 6 चेंडू त्यांनी फुलर लेंथवर प्रत्येक बॉल यॉर्कर कसा करता येईल यॉर्कर स्पेशालिस्ट गोलंदाजी त्यांनी करून दाखवले. पहिले 2 षटकं संपलेत. रन फलकावर धावा लागले टोटल 9. आता उर्वरित 2 षटकं बाकी आहेत. अब आएगा खेळ का असली मजा, कारण उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 12 आणि विजयासाठी रन पाहिजेत 29.
या निवडलाय त्यांना देखील आपण देऊयात शुभेच्छा. पुन्हा एकदा आवाजामध्ये फेरबदल आणि जाऊयात कॉम्बॉक्समध्ये वैभव बोपी सर यांच्याकडे. अगदी खूप चांगलं आकाश. 2 षटकं संपलेत. पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो 9 धावा फलकावर लागले, 3 विकेट गेलेत. सुरुवातीला रिक्वायर रन रेट 9.5चं होतं आणि आता रिक्वायर रन रेट 14.5 वर आलेत. 12 बॉल 29 धावांची गरज आहे. हे षटक ठरवेल या मॅचवर सगळ्याधिक जास्त वर्चस्व कोणत्या संघाचं राहील, या मॅचवर पकड कशी आहे हे बघायचं की 6 बॉल फार निर्णायक असेल आणि ती जबाबदारी दिली आर्यन फडकेच्या खांद्यावर. सेकंड कडे फलंदाज आपण बघितलं धनेशला हा फटका टोलायला. लॉंग ऑन मध्ये दीपक फडके हे नाव आज विसरता येणार नाही, कारण ज्या पद्धतीनं मागील षटक त्यांनी कमबॅकिंग ओव्हर फेके ही खूप तुल्यबल आहे. परंतु सामना अजून संपलेला नाही आहे. मी नुकताच उल्लेख केला ही मॅच बॅलन्स आहे. इथून कोण सामना जिंकेल याचे अंदाजा आम्ही लावू शकतो, परंतु बघायचं आहे नियतीच्या मनामध्ये काय आहे. 11 बॉल 28 धावांची आता उर्वरित गरज आहे. राजकुमारचा हा चेंडू बॉल हवेमध्ये गे आहे. नोमॅन कोणी खेळाडू नाहीये तिथे. अगदी सिल्ली मिडॉन जिथे आहे तिथे हा खेळाडूंना फटका जो टोलावला तिथे जाऊन पडला. विकेट किपर सनील फडकेनं हा चेंडू कलेक्ट केलाय. सिंगल आल्या, डबल आल्या, 6 स्टार विगर संघाचं आत्मबल वाढत जातील. या मॅच मध्ये जर अगदी पिसारवे संघाला इन करायचं असेल तर चौकार षटकारांचा आधार त्यांना घ्यावा लागेल आणि हे 2 खेळाडू ती क्षमता राखतात. 10 मध्ये 27 पाहिजे होतं. आर्यन फडकेनं हा चेंडू गोल्डन बॉल रिलीज केला. आणखीन एक खेळाडू लेग बिफोर द विकेट, बॅक टू द पवेलियन. धावसंख्येचा फलक बोर्डवर आपण बघतोय सध्या 11 वर थांबलाय. जो पिसारवे संघ मागील मॅच मध्ये आपण बघितला गावदेवी चॅम्पियन्स वाकडी सारख्या एका बलाढ्य संघाला त्यांनी नमवलं, कमी धावांपर्यंत थांबवलं आणि त्यांनी त्या धावा सहज चेस केल्या. आता तो संघ धावांसाठी अक्षरशः मैदानामध्ये फार संघर्ष करताना दिसतोय. 9 चेंडूमध्ये 27 धावा पाहिजेत. अगदी म्हटलं जातं ना या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर तुमचं पहिल्यांदा मनोमन राज्य पाहिजे, मनोमन विजय पाहिजे, नंतर युद्धभूमीमध्ये तुम्हाला जिंकता येतं. त्यामुळे बघायची लढत. आणखीन एक चांगला चेंडू आर्यन फडके. दीपक फडके चांगला गोलंदाजी करू शकतो तर मीही चांगली गोलंदाजी करू शकतो हे प्रत्युत्तर त्यांनी मैदानामध्ये दिलंय. परंतु पिसारवे संघ कधी जागा होईल मैदानामध्ये हे आता आपल्याला बघायचं आहे. दीपक फडकेच्या मागील 2 मॅच मध्ये त्यांना आतापर्यंत 15 रन दिलेत आणि ज्यामध्ये 4 विकेट्स घेतलेत. काय गोलंदाजी केली आणि आर्यन फडके आता हा चेंडू अक्षरशः खोदून काढल्या. बॉलला मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक आहेत, 1 रन बनले दुसरे धावेसाठी. अगदी प्रयत्नही केला नाही खेळाडूनं. स्ट्राईक स्वतःकडे ठेवायचे. धावसंख्येचा फलक जाऊन पोहोचलाय. बोर्डवर धावा लागले 12. 7 चेंडू 26 धावांची गरज. या मॅच मधील गेम चेंजर दीपक फडके ऑन कॅमेरा तुम्हाला बघायला मिळते. 7 बॉल 26. हा बॉल महत्वाचा आहे, प्रयत्न करावा लागेल. पिसारवे संघाच्या फलंदाजाला सोडून दिला. हा चेंडू लेगस्टंपच्या बाहेर पिचिंग होतोय. वाईट बॉल. इतक्या लवकर सामना सोडणाऱ्यापैकी पिसारवे संघ देखील नाही आहे. या संघाला देखील भरपूर वेळा संघर्षातून उभरताना मी समोरून बघितलंय. त्यामुळे 6 स्टार विगर संघ देखील जाणतो ही सामना इथेच संपला नाहीये. या मॅच मध्ये दोन्ही टीमला अजून विजयासाठी भरपूर प्रयत्न करावे लागतील. 7 बॉल 25. निर्णायक बॉल होता, समोर दिलाय भिरकावून या बॉलला. लॉंग ऑन मध्ये पुन्हा एकदा दीपक फडकेकडे हा चेंडू चालला. 1 रन इथे पूर्ण केले जाईल आणि 1 रन पुढे घेऊन जाईल सामन्याला. 18 चेंडूंचा खेळ संपला. रन फलकावर धावा लागले टोटल 14. आता येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी रन पाहिजे 24. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये होईल.
करंजाडे संघाला तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळेल. वॉर्मअप तिथे सुरू झालाय. एक चांगलं बॅटल आपल्याला बघायला मिळेल. अगदी या टीमचे कॅप्टन आपण सनी कैकाडी, खूप चांगली बॉन्डिंग या टीमची. गतवर्षीचं सीझन करंजाडेनं गाजवलं होतं. अगदी आपण बघितलं आणि तेवढाच दमदार आपण डिंगडॉंग ओवे संघाला देखील बघणार होते. बॅटल यानंतर बघायला अगदी मजा येईल. 6 चेंडू आणि विजयासाठी रन पाहिजेत 24. आता रन्स आणि बॉलचं कॅल्क्युलेशन नाही, तर आता या मॅचमध्ये पिसारवे संघाला थोडंसं उलटं कॅल्क्युलेशन करावं लागेल. 6 बॉलमध्ये 4 षटकार असं कॅल्क्युलेशन त्यांना या मॅचमध्ये करावं लागेल. क्रिकेटच्या या खेळामध्ये कधी बाजी पलटेल हे तुम्ही आम्ही सांगू शकत नाही, आणि जर बाजी पलटवायची असेल तर या मॅचमध्ये आता सर्वस्व समर्पण या मॅचमध्ये करावे लागेल. म्हणतात की जेव्हा थांबत नाही तर आपण योग्य वेळेची वाट पाहत का बसायची. प्रत्येक क्षण हा योग्यच असतो आणि प्रत्येक निर्णय हा योग्यच असतो, तो चुकीचा नसतो. या आपल्या कर्तृत्वातून आपण सिद्ध करायचं असतं आणि ते सिद्ध तुम्हाला स्वतःला करावं लागेल. सायकल एंडकडे फलंदाज बघायला मिळेल तुम्हाला. ऑन सायकल एंडकडे बॅट्समन आहेत राजकुमार पाटील. 6 बॉल 24. पहिलाच बॉल उडवून घेतलाय, बॉलला पाठवलाय सीमारेषा पलीकडे. हे मैदानावर कधी सामना बदलेल हे तुम्ही आम्ही सांगू शकत नाही, आणि आता बॅटल सुरू झालाय. आला हा पहिला षटकार. रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. या खेळामध्ये कधी रंग बदलेल, कधी रंग भरला जाईल याचं प्रत्युत्तर फक्त आपण शोधायचं असतं. आता जीवाला हुरहुरी लागली असेल, कारण मागील 3 षटकामध्ये थोडा शांत होता. सायन्सचा विगर संघ सुटकेचा श्वास घेत होता, परंतु म्हणतात ना कधी घेतलेला श्वास सोडण्याची वेळ या खेळामध्ये हे तुम्ही आम्ही सांगू शकत नाही. 5 बॉलमध्ये रन पाहिजे 18. गोलंदाजी मार्कवर नयन फडके, तर स्ट्रायकर एंडकडे राजकुमार पाटीलला ठोकलेला षटकार पुन्हा एकदा नवसंजीवनी देऊन चाललाय. 5 बॉल 18 धावांची गरज आहे. प्रत्येक बॉल बॅटल निर्माण करतोय. फुलटॉस बॉल, हा देखील बॉल पाठवलाय. 2 बॉल आणि 2 षटकार ठोकलाय. नयन पाटील एकट्यानं संघर्ष करता आला पाहिजे, आणि 1 मॅन शो 1 मॅन आर्मी मैदानामध्ये लढतोय खेळाडू राजकुमार. कि न कोई संघर्ष न कोई तकलीफ तो क्या खाक मजा है जीने में. बड़े बड़े तूफान यूं थम जाते हैं जब आग लगी हो सीने में. मैदानामध्ये अगदी संघर्ष आणि बॅटल किती चांगलं बघायला मिळतंय. पहिल्या 3 षटकामध्ये शांत असणारा पिसारवे संघ अचानक टॉप गिअर मध्ये आलाय, आणि याचा श्रेय उचललाय राजकुमार पाटीलनं. 5 बॉलमध्ये 15 रन त्यांनी केलेत आणि मागील 2 बॉलमध्ये 2 षटकार ठोकलेत. आता फिल्डिंग डिपार्टमेंट कसं असावं आणि त्यामध्ये कोणत्या चेंजेस असाव्या, गोलंदाजाला द्यायचे तर कोणते कानमंत्र द्यायचे, आणि कसा चांगला चेंडू फेकण्यासाठी त्याला प्रेरित करायचं, हे काही प्रमुख खेळाडू एकत्र येऊन डिसिजन घेत आहेत. चेंडू शिल्लक आहेत 4, रन पाहिजे 12. बॅटल कसा असायला हवा. आता अक्षरशः अंगाला शहारा निर्माण झाला असेल साईडच्या विगर संघाच्या प्रेक्षकांच्या, आणि तेवढीच मनामध्ये अगदी हुरहुरी भरली असेल पिसारवे संघाच्या प्रेक्षकांच्या, कारण हा खेळ संघर्षाचा आहे आणि मैदानामध्ये तो संघर्ष सुरू आहे. परंतु ज्या वेगाने सामना सुरू आहे तो राहू द्या प्लीज. जे काय रूल्स असतील पंचाने तिथे सांगितलं असेल खेळाडूला, त्यामुळे सचिन फडकेला एकतर मंत्र हेच दिला असेल पंचाने की नो मोमेंट, तुम्हाला मोमेंट करण्याची संधी नाही आहे. 4 बॉलमध्ये 12 पाहिजेत. परंतु एक विनंती, चला मी करेन, ज्या रिदमनं सामना सुरू राहिलाय तर रिदमनं राहू द्या. 2 चेंडू अगदी 2 षटकार आलेत. 4 चेंडूमध्ये 12 पाहिजे होत्या. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शेणाच्या मातीच्या साहाय्याने निर्माण केलेली विकेट, आणि विकेटनं देखील रंग दाखवला. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. दीपक फडके आणि सचिन फडके मैदानामध्ये एकत्र आले होते. गोलंदाजाला हा संदेश दिला असेल की चेंडू स्क्रीचवर लँडिंग करायचंय, फुलटॉस नाही. आता बाउन्स केलाय
अगदी गिरगिट सारखी रंग बदलती विकेट. संदेश दोन्ही चेंडू आता दाखवावे प्रेक्षकांना असे. मागील चेंडू खाली राहिला आणि आताचा टप्पा हा टप्पा गुडलेनचा नाही तर बाउन्सरचा आहे असा मी उल्लेख करेन. आता 2 चेंडू रन पाहिजेत 12. मैदानामध्ये हिम्मत नाहीये ना देखील हारले नाहीये. हा बॉल निर्णायक होता आणि तो निर्णायक चेंडू फेकला नय्यांना. 3 चेंडू मध्ये 3 डॉट बॉल फेकलेत आणि त्यांनी देखील सांगितलं जर तुझ्यामध्ये धमक आहे लगातार 2 चेंडूमध्ये 2 षटकार लगावण्याची तर माझ्यामध्ये देखील क्षमता आहे लगातारचे 3 चेंडू डॉट फेकण्याची. परंतु आता 1 चेंडू आणि रन पाहिजे 12. बॅटल कसा असायला व पीपी खुश झाले प्रेक्षक या मॅच मध्ये पाहण्यासाठी. परंतु आता 1 चेंडू आणि 12 रन पाहिजेत. जर गोलंदाज चूक करत नसेल तर कोणते मी म्हणे या रन चेस होणार नाही. परंतु 1 चूक झाली तर या मॅच मध्ये पदार्पण होऊ शकतो. फिल्डिंग मध्ये बघू शकता आपण थर्ड मॅनला फिल्डर बोलवलाय यासाठी की जर गोलंदाजाकडून चूक झाली तर ती सुधारली जाईल. परंतु 1 बॉल मध्ये 12 रन पाहिजेत. बघूया. चांगला चेंडू फेकला आणि सामना जिंकलाय साईस्टा विगर संघानं. हार्दिक अभिनंदन साईस्टा विगर संघ. आणि या स्पर्धेतील सुपर 8 मध्ये क्वालिफाय करणारा पहिला संघ ठरतोय साई स्टार विगर संघ. आणि हार्ड लक इथे मी नक्कीच व्यक्त करेन या स्पर्धेमध्ये आलात आणि चांगला खेळ खेळात आणि हार्ड लक पिसार्वे संघ. लाईनअप करून हस्तांदोलन करून तुम्हाला अगदी आता मैदान सोडायचे. चांगला लढला पिसार्वे संघ. म्हटलं जातं ना की जेव्हा युद्धभूमीमध्ये उतरतो आपण हरला तरी चालेल परंतु आपण केलेल्या कार्याची चर्चा ही निरंतर झाली पाहिजे. ज्या पद्धतीने लढला पिसार्वे संघ त्यांच्याही कार्याची स्तुती ही होईल. परंतु आता निवड होईल मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच. परंतु क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा हा सर्वश्रेष्ठ असतो आणि वाचवणाऱ्याचं स्थान हा फार उंच असतो. आणि ऐन क्षणाला ऐन मोकेला जिथे गरज होती एक चांगल्या षटकाची तिथे निर्णायक षटक फेकलं. रन खर्च केल्या 5 आणि 1 विकेट घेतला आणि त्यासोबत षटकार देखील ज्याने लगावला असा आर्यन फडके ठरतोय मॅन ऑफ द मॅच. टर्निंग पॉइंट ओव्हर जिथे त्यांनी फेकली कारण सामना पिसार्वे संघासाठी महाग नव्हता तिथून युटर्न झालं असतं परंतु खरं तर युटर्न देणारा षटक अवघड केलं पिसार्वे संघासाठी. आणि या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक आर्यनला दिलं जात आहे. नक्कीच आर्यन आहेत आपल्यासोबत. सामना जिंकला आर्यन आणि सुपर 8 मध्ये मोठी स्पर्धा आहे. गेलात कसं वाटतंय? खूप आनंद होते. आज खेळ खूप चांगला झाला. सर्वांनी 100% दिला. येस अंतिम षटक फेकणारा गोलंदाज आणि त्यावेळेला ज्यावेळेला सुरुवातीला 2 सिक्सर आले होते मग त्यानंतर त्या खेळाडूनं जो कमबॅक दिला तर त्या खेळाडूबद्दल काय सांगशील? खेळाडू यंगस्टर आहे पण चांगली बॉलिंग करतो. त्याचा पण धन्यवाद. चांगली बॉलिंग केली. थँक्यू. आणि आज संघ ज्या पद्धतीनं खेळतोय सनील असतील दीपक दत्त असतील सचिन असतील हे तुमचे लीडर आहेत आणि मग त्यांच्याकडून मिळणाऱ्या शिकवणी आणि त्यांचं जी लीडरशिप आहे पाटील असतील सर्व असतील मग त्यांच्याबद्दल काय एकंदरीत म्हणशील? ते आमच्या कधी पण पाठीशी असतात. त्यांच्यामुळे आम्ही इथपर्यंत आलो. आम्हाला खेळायला संधी भेटली. येस थँक्यू. या स्पर्धेबद्दल 2 शब्द सांगा आणि आपला अवॉर्ड पण घ्या. स्पर्धा खूप सुंदर आहे. खेळायला आवडली. थँक्यू. तर मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपण देतोय. आपल्यासोबत आहेत जॉन्टी दादा त्यांच्या वतीनं मॅन ऑफ द मॅच